नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज सकाळी नेहमीप्रमाणे चहा न करता काढा मला करायचा होता. तर त्यासाठी मी पातेल्यामध्ये थोडं पाणी घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये गवती चहा, त्यानंतर हळद, वेलची आणि लवंग, परत एक काळी मिरी आणि सोबत गूळ, ओवा, हळद ह्या सगळ्या वस्तू घालून मी काढा जो आहे तर तो करणार होते. तर सकाळी सकाळी असा काढा पिला की दिवसभर खूप छान वाटतं. आणि अधूनमधून मी हा काढा जो आहे तर तो करत असते. बऱ्याच वेळा पावसाळ्यात तर 1-2 दिवसाआड आमच्याकडे हा होतोच, कारण सर्दीमध्ये हा काढा खूप फायदेशीर आहे. त्यामुळे मग जेव्हा पावसाळा सुरू असतो किंवा मग हिवाळा असतो, तर हिवाळ्यामध्ये सुद्धा अधूनमधून असा काढा मी संध्याकाळच्या वेळेला मुलांसाठी सुद्धा करते आणि मी सुद्धा घेते, कारण मुलांनासुद्धा तो खूप आवडतो. तर गुळामुळे एक वेगळीच चव त्याला येते, म्हणून त्याच्यामध्ये साखर मी घालत नाही, फक्त गूळ घालते. आता बऱ्याच जणांना गूळ घातलेला आवडत नाही, तर त्याऐवजी तुम्ही साखर जरी घातली तरी देखील चालतं. तर इथे ओवा मी टाकून घेतला आणि त्यानंतर आता हे सगळं मी उकळून घेणार आहे. तर मुलांनासुद्धा स्कूलमध्ये जायचं होतं, तर त्याचीसुद्धा तयारी करायची होती. पण त्याआधी म्हटलं हा काढा एकदा गॅसवरती ठेवला की बराच वेळ त्याला उकळू द्यायचं असतं, त्यामुळे मग तेवढा वेळ आपल्याला परत दुसरं काम करता येतं. म्हणून मग आधी हे मी बनवायला घेतलं आणि त्यानंतर हा गॅसवरती मी उकळायला ठेवलं. आता जवळपास 10 ते 15 मिनटं हे सगळं मी उकळून घेते आणि छान असं सगळं एकजीव झालं ना की मग ते मुलांना देते. तर हळद इथे घालायची राहिली होती, म्हणून हळद घातली आणि त्यानंतर आता हे छान असं गॅसवरती ठेवून घेणार आहे आणि 2-3 उकळ्या आल्यानंतर मग बंद करून थंड झाल्यावर थोडं मुलांना ते देणार आहे, कारण एकदम गरम गरम मुलांना पिता येत नाही. तसं तर हा काढा जो आहे तो गरमच प्यायला हवा, पण मुलं कंटाळा करतात, त्यामुळे मग थोडं थंड होऊ देते आणि त्यानंतर मग त्यांना देते. तर इथे काढा मी उकळायला ठेवला होता आणि तोपर्यंत मग बाकीची कामं मला आवरायची होती, तर ती मी आवरायला घेतली. इथे घर वगैरे माझं झाडून झालं होतं, त्यानंतर सगळं घर स्वच्छ पुसूनसुद्धा घेतलं आणि तोपर्यंत मग हा काढा इथे उकळला होता. आणि अजून 1-2 उकळी याला येऊ द्यायची होती, कारण एका उकळीमध्ये त्याला पाहिजे तेवढी चव येत नाही, म्हणून मग जास्त वेळ त्याला उकळू दिलं. आणि इकडे दुसऱ्या बाजूला मी असं गवती चहाचं पाणी उकळायला ठेवलं होतं. तर हे सुद्धा चहासाठी ठेवलेलं आणि नंतर उकळी वगैरे आल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक आणि चहा जो आहे तर तो मी घालते. आधी गवती चहा छानपैकी उकळू देते, जेणेकरून मग गवती चहाचा छान असा सुगंध त्या पाण्यामध्ये उतरतो. तर इथे काढा तयार झाला होता, मग मी तो गाळून मुलांना प्यायला दिला. तर हे सगळं झाल्यानंतर मग मुलांचं सगळं आवरायचं होतं, तर त्यासाठी मग मी पुढच्या तयारीला लागले. तर हा काढा मी मुलांना दिला आणि मग मी माझा चहासुद्धा करून घेतला. तर चहासुद्धा छान असा गवती चहाचा उकळलेला होता, त्यामुळे गवती चहाचा सुगंध चहाला खूप छान येत होता. तर चहा वगैरे गाळून घेतला आणि त्यानंतर मग थोडा वेळ निवांत चहा घेत बाहेर बसले, कारण आज मुलांना स्कूलला थोडं उशिरा सोडायचं होतं, त्यामुळे मग सगळी कामं थोडी निवांत चालली होती. तर चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग त्यांच्या टिफिनसाठी मटकीची भाजी आणि पोळी करणार होते, कारण बटाट्याची भाजी, मटकीची भाजी ही मुलांच्या आवडीची आहे आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी जरी ही भाजी दिली तरी मुलं नाही म्हणत नाही. त्यामुळे मग ही भाजी मला करायची होती. आणि तसंही 1-2 दिवसाआड माझ्या मुलाचं चालूच असतं की मला मटकीची भाजी खायची. तर त्यामुळे त्याच्यासाठी मग मी एखाद दिवसाआड ही भाजी करतेच. बऱ्याच वेळा मटकी बाहेरून आणते, पण आता उन्हाळ्यामुळं मटकीचा थोडा जास्त वास येतो, त्यामुळे मग घरीच मी कमी मोड आलेली पण मग चवीला जास्त आंबट होत नाही, तर मग मी घरीच बनवते. तर छान अशी मटकी मी बनवून ठेवली होती. सकाळी मी मटकी भिजवत ठेवते आणि संध्याकाळी तिला मग आधी मी बांधून ठेवायचे, पण आता एखाद्या पातेल्यामध्ये ठेवते आणि वरून जाळीची प्लेट ठेवते. आता जाळीची प्लेट जरी ठेवली तरी देखील त्याला छानपैकी मोड येतात. असं काही नाही की त्याला कपड्यामध्येच बांधावं लागतं. तर आधीसारखं मी कपड्यामध्ये मटकी बांधून ठेवत नाही. छान असं मोकळ्या पातेल्यात अशी सुटसुटीत ठेवते आणि वरून त्याच्यावरती जाळीचं झाकण ठेवते. म्हणजे मग सकाळपर्यंत छान अशी मोड त्याला जे आहे तर ते येतात. तर इथे फोडणीसाठी मी जिरे, मोहरी तेलामध्ये घातले होते. त्यानंतर कोथिंबीर आणि थोडा कांदा घातला, कारण कांद्याशिवाय या भाजीला चवच येत नाही. तर आणि कांदा मला कुठल्याही भाजीत आवडतो, त्यामुळे कांदा घातल्याशिवाय भाजी होतच नाही. तर मग मी इथे थोडाच कांदा घालून घेतला. आता मुलांना आवडत नाही, पण थोड्याच प्रमाणात मग मी घातला आणि त्यानंतर मग हळद, तिखट, मीठ हे सगळं घालून घेतलं आणि टोमॅटो घालायचे होते, तर ते नंतर घालते, कारण मग
टाकल्यानंतर तसंही त्याच्यामध्ये पाणी असतं, तर त्याला पाणी सुटतंच, त्यामुळे मग ते नंतर टाकते म्हटलं. तर कांदा आणि टोमॅटोची वेगळी एक पेस्ट मी केली होती, तर ती ह्याच्यामध्ये घालून घेतली आणि थोडं दाण्याचं कूट घातलं आणि हे सगळं छानपैकी असं परतवून घेतलं अगदी 10 ते 15 मिनटं, जोपर्यंत त्याला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत. आणि त्याच्याच बाजूला मग इथे पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं, कारण थंड्या पाण्याने जरी भाजीला छान अशी तर्री येत असली, तेल सुटत असलं, तरी देखील गरम पाणी घातल्याने भाजीला एक वेगळीच चव येते. म्हणून मग गरम पाणी भाजीत घालण्यासाठी मी इथे ठेवलं होतं. तर बऱ्याच वेळेस घाईघाईमध्ये थंडच पाणी भाजीमध्ये घातलं जातं, पण मग असं निवांत वेळ असला की मग त्यावेळेस मी पाणी उकळूनच घेते आणि त्यानंतर मग ते भाजीमध्ये घालते, कारण गरम पाणी घातल्यानंतर भाजीला छान अशी चव येते. तर इकडे पाणी उकळून झालेलं होतं. त्यानंतर मटकी मी मसाल्यामध्ये टाकून घेतली आणि त्यालासुद्धा एक 4 ते 5 मिनटं छानपैकी परतवून घेतलं आणि ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं मीठ घातलं आणि मीठ टाकून घेतल्यानंतर परत एकदा सगळं एकजीव करून परतवून घेतलं आणि थोडा वेळ मटकी छान अशी शिजू दिली, जेणेकरून वाफेवरती ती थोडीफार शिजल्या जाईल. तर मटकी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये जे पाणी उकळून घेतलेलं होतं ते मी घालून घेतलं आणि तोपर्यंत मग इकडे पोळीचं वगैरे मी भिजवलेलं होतं, तर पोळ्या टाकायच्या होत्या. आज एकदम साधा स्वयंपाक मी केला होता, कारण नेहमी मसाल्याची किंवा अगदी जास्त चं कूट किंवा सगळे मसाले घालून ज्या भाज्या मी करते, तर आज तशा कुठल्याही प्रकारच्या भाज्या केल्या नव्हत्या. आज अगदी साध्या पद्धतीने भाजी केली होती आणि त्याच्यासोबत फक्त पोळी एवढं करणार होते. तर अशी साधी सोपी भाजी पोळी कधीतरी केली की तीसुद्धा छान असते, कारण नेहमी नेहमी मसाल्याचं किंवा तेलकट तुपकट खाऊन आपल्यालासुद्धा कंटाळा येतो, त्यामुळे असं साधं काहीतरी केलं की ते सुद्धा छान वाटतं. तर फक्त भाजी पोळी करून जमत नाही, काहीतरी वेगळं केलंच पाहिजे. तर असं दही मी रोज मुलांसाठी घालून ठेवते. रात्रीचे दही मी बनवायला ठेवलं होतं आणि सकाळी मग ते छानपैकी तयार होतं, कारण आता उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यामध्ये दही लवकर जमतं. हिवाळ्यात कसं आपल्याला 1-2 दिवस ठेवावं लागतं बाहेर, त्यानंतर मग ते तयार होतं. पण आता उन्हाळ्यात तसं होत नाही, उन्हाळ्यात लवकर दही जमतं. तर मी रात्री छान असं दही लावलेलं होतं. सकाळपर्यंत मस्तपैकी घट्टसर असं दही झालं होतं. तर नेहमी मी मुलांना आणि स्वतः त्याच्यामध्ये साखर घालून आम्ही जेवताना एक वाटी सगळ्यांना ते घेतो. पण आज म्हटलं ताक मुलांसाठी करूया आणि ताकसुद्धा मुलांना खूप आवडतं. जसं दही आवडतं तर त्याचप्रमाणे ताकसुद्धा आवडतं. म्हणून मग मी ताक करायला घेतलं. तर ताक असं आम्ही नेहमी उन्हाळ्यामध्ये करतो, पण त्याच्यामध्ये पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं घालून करतो. पण आज जरा चालता बोलताच केलं होतं. तर त्याच्यामध्ये फक्त काळं मीठ, सेंधा मीठ आणि चाट मसाला बस एवढंच घालून मी हे सगळं एकजीव केलं आणि जिरेपूडसुद्धा घालायची होती, पण नेमकी जिरेपूड संपली होती आणि तेवढ्यासाठीच जिरे बारीक करायचं म्हटलं की ते मिक्सरला बारीकसुद्धा होत नाही, म्हणून मग मी फक्त मीठ घालूनच सगळं ताक जे आहे तर ते तयार केलं. तर असं साधं ताक घ्यायलासुद्धा खूप छान लागतं आणि जेवताना किंवा जेवणाच्या आधी हे ताक घेतलं की जेवणसुद्धा छानपैकी पचतं. तर आणि त्यातल्या त्यात आज मटकीची भाजी होती, तर ताक तर मला करायचंच होतं, म्हणून मग फक्त दही घेण्यापेक्षा म्हटलं आज छान असं ताकच करूया. तर ताक वगैरे करून ठेवलं आणि थोडा वेळ ते फ्रीजमध्ये ठेवलं, जेणेकरून जरा थंड होईल. आणि त्यानंतर मग इकडे मी पोळ्या टाकायला घेतल्या आणि भाजीसुद्धा बाजूला शिजत होती. तर भाजी वगैरे शिजून झाली आणि त्यानंतर मग मुलांचंसुद्धा चाललं होतं की त्यांना भूक लागली होती, कारण स्कूल आज थोडं उशिरा होतं, त्यामुळे सकाळी सकाळी मुलांना भूक लागतेच आणि त्यातल्या त्यात ते खेळत असले की आणखीनच लवकर भूक लागते. त्यामुळे मग त्यांना जेवण करायचं होतं, तर सगळ्यात आधी मग मी पोळ्या टाकून घेतल्या. देवपूजा तर माझी सकाळी झालेली होती, म्हणून मग आता सगळं निवांत चाललं होतं आणि कपडे वगैरेसुद्धा आवरून झाले होते. फक्त भांडी आणि घर वगैरे एकदा झाडून घ्यायचं होतं, कारण सकाळी जरी किती झाडलं पुसलं तरी देखील मुलं घरी असले की मग ते काहीतरी खेळतात, काहीतरी पसारा करून ठेवतात, तर सगळं एकदा झाडून पुसून घेतल्याशिवाय चांगलं वाटत नाही. त्यामुळे मग मी परत एकदा झाडून पुसून घेते. तर इथे मी पोळ्या सगळ्या एकदा टाकून घेतल्या आणि त्यानंतर मग मुलांना जेवायला वाढलं. इथे मुलांना भूकसुद्धा लागली होती, पण मी जशा पोळ्या करते तर तशा पोळ्या माझ्या मुलाला करायच्या होत्या, म्हणून त्याला एक छोटासा गोळा मी दिला आणि पोळ्या सगळ्या होईपर्यंत मग त्याची पोळी त्यांनी तयार केली आणि त्यानंतर ती मला शेकण्यासाठी दिली. तर
मी सुद्धा त्याला मग असं काहीतरी मागितलं की नाही म्हणत नाही, कारण बाहेर खेळण्यापेक्षा किंवा मोबाईल बघण्यापेक्षा हे कधीही चांगलं, कारण तेवढीच त्याला त्यामध्ये खेळण्याची सुद्धा सवय राहते आणि बाकी सगळं घरातलं काम करण्याची सुद्धा आवड निर्माण होते. त्यामुळे मग मी त्याला कधीतरी पोळीचा गोळा देते आणि तो मग ती सगळ्या माझ्या पोळ्या होईपर्यंत लाटत बसतो. तर त्याची पोळी वगैरे लाटून झाली होती तोपर्यंत इथे छानपैकी ताक आणि मटकीची भाजी, चपाती हे सगळं वाढून मी मुलांना जेवायला दिलं. आणि त्यानंतर मग आणखीन थोड्या पोळ्या टाकायच्या बाकी होत्या, तर त्यासुद्धा टाकून घेतल्या, कारण सगळ्या पोळ्या एकदा टाकते म्हटलं आणि नंतर मुलांना वाढून देते, पण त्यांना काही दम निघत नव्हता म्हणून मग आधी त्यांना वाढून दिलं आणि त्यानंतर मग मी बाकी सगळ्या पोळ्या टाकून घेतल्या. अगदी 2-3 पोळ्या शिल्लक होत्या. तर बऱ्याच वेळा काय होतं, दुपारचा स्वयंपाक करायचा म्हटला आणि परत सकाळचा नाश्ता झालेला असला आणि दुपारी काहीतरी करायचं म्हटलं की मग शेवटची एखादी पोळी टाकता टाकता मी ती खूप जाड अशी टाकते, कारण मग ती गरम गरम खाल्ल्या जाते आणि परत शेवटी पोळ्या टाकण्यासाठी कंटाळासुद्धा येतो कधीतरी, असंही होतं. म्हणून मग मी एक शेवटची पोळी असते तर ती छान अशी ट्रायंगल शेपमध्ये करते आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये तिखट मीठ असं टाकून ती पोळी मस्तपैकी शेकून घेते आणि कधीतरी त्याच्यामध्ये चीज किंवा पनीरसुद्धा टाकते, जेणेकरून मग ती पोळी खूप छान लागते आणि मुलंसुद्धा ती गरमागरम असताना पोट भरून खातात. तर अशी पोळी मी सगळ्यात शेवटी करते. तर छान अशा सगळ्या पोळ्या वगैरे टाकून घेतल्या आणि गॅस ओटासुद्धा स्वच्छ करून घेतला. त्यानंतर मी सुद्धा जेवण करून घेतलं आणि त्यानंतर मग घरातलं काही आवरायचं होतं तर ते आवरून घेतलं. बेसिनसुद्धा छानपैकी पुसून घेतलं. तर बेसिनवरती सुद्धा आता मुलं घरी असले की काही ना काही पसारा करूनच ठेवतात, पण ते सुद्धा नेहमी आवरत राहिलं की मग स्वच्छ दिसतं. तर 2-3 वेळा तरी गॅस ओटा दिवसातून पुसल्याच जातो, कारण मुलं कधीतरी पाणी सांडतात, कधीतरी काहीतरी गॅस ओट्यावरती चढून घेतात, तर मग गॅस ओटा भरपूर खराब होतो, मग तो स्वच्छ करत राहावा लागतो. तर दिवसातून 2 ते 3 वेळा तर गॅस ओटा स्वच्छ करून होतोच. तर सगळा गॅस ओटा स्वच्छ करून घेतला. त्यानंतर मुलांसाठी हे एक पार्सल आलेलं होतं, तर ते मी एक 4 ते 5 दिवसांपूर्वी मागवलं होतं. तर ते आज घरी आलं. मग मुलांना ते खेळण्याची इच्छा झाली, तर आणि असं काही बघितलं आणि परत त्यांच्या आवडीचं असलं, त्यांच्या खेळण्यातलं असलं की त्यांना तर अजिबात राहत नाही. तर ह्याचा मला व्हिडिओ करायचा होता, पण तो सुद्धा त्यांनी करू दिला नाही. पार्सल मी सांगायच्या आधीच त्यांनी सगळं ओपन केलं आणि ते खेळायला बसले. तर ही एक सँड आहे की जी मुलांच्या खूप उपयोगात येते आणि विशेषतः म्हणजे खाली काहीतरी माती खेळण्यापेक्षा किंवा काहीतरी बाहेर फुटबॉल वगैरे खेळण्यापेक्षा घरात आपल्या डोळ्यासमोर राहून हे खेळलेलं कधीही चांगलं. तर त्यामुळे मग मी ही मागवली. तर बाकी काही नाही, पण निदान एक अर्धा पाऊण तास तरी हे त्याच्यासोबत खेळतात. तर आता त्या दिवशी तर आता ही म्हणजे आज दिवसभर ते त्याच्यासोबत अर्धा पाऊण तास अधूनमधून खेळतच होते. पण आता पुढे सुद्धा जसं जसं त्यांनी बघण्याचा किंवा आणखीन बाहेर खेळण्याचा कंटाळा येईल, तर त्यावेळेस मग ही माती तर नक्कीच खेळतील. तर ही एक सँड आहे आणि खूप छान पर्पल कलरमध्ये आहे. तर वेगवेगळे कलर याच्यामध्ये होते, पण मग मी हाच मागवला आणि खूप छान आहे. अगदी सोडल्यानंतर जसं आपण या मातीला आकार देतो तर तसा तिला आकार येतो आणि हातातून सोडल्यानंतर तर खूप छान अशी माती ही खाली पडते. तर ते बघायलासुद्धा खूप भारी वाटतं आणि मी सुद्धा ती थोडा वेळ खेळले, कारण खेळताना खूप मजा येते. तर मुलं ही माती खेळत खेळत आता जवळपास अर्धा पाऊण तास झाला होता आणि त्यांनासुद्धा ते आवडत होतं. परत त्याच्यामध्ये आकाराचे छोटे छोटे मोल्ड दिले होते आणि एक आपलं लाटण्यासारखं छोटंसं लाटणं होतं. तर आणि परत कटिंगसाठी एक छोटंसं कटरसुद्धा होतं. तर हे सगळं त्याच्यासोबतच आलेलं होतं. तर मुलं खूप आवडीने खेळत होते आणि बराच वेळ आता ते त्याच्यासोबत खेळणार आहेत पुढेही. तर त्यामुळे मग मी ते मागवलं आणि असं काही त्यांच्या आवडीचं असलं त्याच वेळ मग ते घरात खेळतात आणि आपल्या डोळ्यासमोर असतात, आपल्यासमोर खेळतात, त्यामुळे मग आपण सुद्धा निवांत असतो. तर ह्यासोबतच आणखीन एक पार्सल मागवलं होतं, तर ते सुद्धा आजच आलं होतं. तर ते सुद्धा मग मुलांनी ओपन केलं. तर त्याचासुद्धा मला व्हिडिओ काढायचा होता, पण तो म्हटला मीच कट करतो. तर म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी कट केलं आणि ते सगळं काढून घेतलं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तर त्याचप्रमाणे तो मला म्हटला मी दाखवू का? तर सगळे कलर त्यांनी एक एक करून काढून दाखवले. तर भरपूर अशा कलरमध्ये हे क्ले होते. तर ते सुद्धा त्याच्या खूप आवडीचे आणि उपयोगाचे होते, कारण त्याला असे सगळे वेगवेगळ्या कलरमध्ये काहीतरी क्ले असेल किंवा कुठले मोल्ड वगैरे आपण त्याला खेळायला दिले की तो आवडीने खेळतो आणि
गाड्यांचं परत क्लेचं त्याला जास्त वेळ आहे, त्यामुळे मग अशा त्याच्या आवडीच्याच गोष्टी मी मागवते, जेणेकरून मग त्याचा भरपूर वेळ त्याच्यामध्ये जातो आणि इतर काही रिकामे उद्योग केल्यापेक्षा तो याच्यामध्ये जास्त रमतो. सगळा वेळ त्याचा याच्यामध्ये खेळण्यातच जातो. तर वेगवेगळ्या कलरमध्ये असे होते, सगळे कलर त्यांनी काढून दाखवले आणि एक एक करून सगळ्या कलरचे त्यांनी नावं सांगितले आणि व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं की हा कलरचा हा क्ले आहे म्हणून. तर काढल्यानंतर तो तसाच काही ठेवणार नव्हता, त्याला ते खेळायचं होतं म्हणून त्याने ते काढलं. आणि आता सगळं बघून झाल्यानंतर त्याने खेळायला सुरुवात केली आणि सगळे क्ले एक एक करून काढले आणि त्यानंतर मग प्रत्येक क्लेपासून काहीतरी तयार करत होता. पण शेवटी असं होतं की ते सुद्धा खेळून खेळून त्यांना कंटाळा येतो, तर त्यांनी शेवटी सगळे क्ले एक एक करून एकत्र केले आणि त्यानंतर त्याचा असा एक बॉल तयार केला आणि रेनबो बॉल असं त्याला नाव दिलं आणि सगळे कलर एकत्रित करून त्यांनी मोठा असा त्याचा बॉल बनवला होता. तर आपण कितीही सगळे कलर वेगळे ठेवायचे म्हटले किंवा त्याला कितीही नाही म्हटलं तरी देखील ते शेवटी त्यांना जसं करायचं तसंच करत असतात. तर ठीक आहे, आता सगळे कलर एकत्र तरी झाले तरी ते त्याच्या खेळण्याच्या उपयोगात येणारच आहे. जरी कलर मिक्स झालेले असले तरी देखील मग तो एक एक करून सगळ्या क्लेचं काही ना काहीतरी बनवत असतो. तर ती एक गोष्ट चांगली आहे की फेकून न देता मग तो त्याचंच काहीतरी बनवत राहतो. पण कलर जर वेगळे असले की मग ते बघायलासुद्धा खूप छान वाटतात आणि काहीतरी त्याचं तयार केलं की ते सुद्धा खूप छान वाटतं. पण त्यांनी जवळपास अर्धा पाऊण तास हे सुद्धा तो खेळला आणि त्यानंतर सगळे कलर मग एकत्रित केले. नंतर परत मग आधी जी सँड मागवलेली होती तर ती तो खेळत बसला. म्हणजे असं असतं मुलांचं, काहीतरी नवीन दिसलं की ते थोडा वेळ खेळतात आणि परत मग दुसरी वस्तू एखादी छान वाटली की मग वस्तूंसोबत खेळतात. तर इथे छान असं त्याचं खेळणं चाललं होतं. सुरुवातीला तर सगळ्या कलरचं वेगवेगळंच असं काहीतरी त्यांनी बनवलं, तर मग सगळे कलर एकत्रित केले आणि त्याचा असा बॉल बनवला. तर असे याचे हे उद्योग जे आहे ते चालू असतात. तर कसा वाटला तुम्हाला आजचा छोटासा व्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग परत भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.